आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दुसऱ्यांना दोष कशाला देतेस दिव्या? हे तू केलेस। कोण का केलंस? अगं का केलंस? किंवा सगळ्यांच्या भावनांची खेळ केला का हिने? मला खरंच वाटलं मी बाबा होणार आहे। आजी होण्याचा आनंद, पणजी होण्याचा आनंद, मावशी काका होण्याचा आनंद यांच्या चेहऱ्यावर मी पाहिलाय। मी स्वतः किती स्वप्न रंगवत होतो ग आपल्यासाठी, पण तुझ्यासाठी हा खेळ होता। एक बनव का? का? कारण मला माझं सुख हवं होतं। आयुष्य आरामात जगण्याचं सुख। आणि काय रे, कोणी काय वाईट केलं विचारतोयस? मी काय वाईट केलं होतं तुझं? तू कसं वागलास रे माझ्याशी? हा? का खोटं बोललास? का मला पळवून नेलास? माझ्याशी लग्न केलंस, त्या गावात येऊन गेलास? अगं पण मी मुद्दाम नाही केलं दिव्या, आपल्यासाठी केलं ग। आणि मान्य आहे माझी चूक झाली, पण सुधारलो ना मी। आणि दिव्या, मुळात माझ्या या सगळ्या प्रकरणात मी दुसऱ्यांचं नुकसान नाही होऊ दिलं जे तू केलंस। आणि माझं काय? माझं नुकसान झालंच ना। आशुशी लग्न होणार होतं माझं। माझं लग्न ठरलं असताना शिवाने आशुशी लग्न केलं। आणि मी कामं करावीत म्हणून तू मला शिक्षा द्यायचास म्हणून केलं हे। भैयाजी, आई, तुम्ही मला काय विचारताय? तुम्ही काय केलंय माझ्यासाठी? दिव्या, ह्या झोपडपट्टीत वाढवलं मला। कोणी विचारत नाही आम्हाला बाहेर। या शिवाला हे आवडलं इथे सगळं गरिबीत जगायचं, पण मला सुखात आरामात आयुष्य जगायचं होतं। नव्हते करायचे मला हे रोजचे कष्ट। अगं काय बोलतेस का तू? शेवटी सुधारली नाहीसच तू। का सुधारायचंय? आरामात जगायची इच्छा असणं चुकीचं आहे का? पाप आहे का? काही चुकीचं नाहीच आहे, पण तू कष्ट करू शकली असतीस ना। चंदनने माफी मागितल्यावर तुम्ही एकत्र मोठे झाला असतात। तुला एवढं आयतं का हवंय सगळं? हे जाग नाही करायचेत मला कष्ट। आणि तू मला धडे देऊ नकोस। तुझं सगळं चांगलं चाललंय ना, चालू दे। हा, पण हे लक्षात घे की मी इथे तुझ्यामुळे उभी आहे। गरज नाहीये मला तुझी, मुळात तुमच्या कोणाचीच गरज नाहीये। एकटी जगू शकते मी। जगू शकते? एकटी जगू शकते? निघ मग इकडनं। चंदन, अगं नाही नाही शिवा, अगं किती फसवेल ही अजून आपल्याला। नको थांबूस इकडे, निघ, चल। बघा फसवायचं कोण बोलतंय? हा, फसवलं ना मी। फसवलं कारण आधी तुम्ही सगळ्यांनी मला फसवलंय। काय सीताई, इथेच मला पसंत केलं होतं ना, आणि मग लग्न शिवाशी लावून दिलं। वाटोळं माझं झालं ना शेवटी। दिव्यांनी इथून। आई अगं तू शिवानी, तू मध्ये बोलू नकोस। दिव्या, तू हे असं का वागलीस, हे का केलंस हे आम्हाला माहिती नाही, पण इथून पुढे तुझं तोंड बघायची आमची इच्छा नाहीये। तू इथून निघून जा। मलाही नाहीये इच्छा, नाही राहायचंय मला इथे। आई, तुम्ही कोणीच कधीच माझ्या सुखाचा विचार केला नाही। आणि यापुढे आयुष्यात मला तुमचं कोणाचं तोटही बघायचं नाहीये कधीच। अगं दिव्या,
आज सुद्धा वाटत नाही तिला. तरी वंदे मी तुला सांगत होती ही सुधारण्यातली नाही आहे. शेवटी जे तिला करायचं होतं ना तेच केलं तिनं. आजी आजी हे बघा, सगळ्यांनी चहा घ्यायचाय, कोणी हट्ट करायचा नाहीये, नाहीतर तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. बरोबर आहे सीताचं. हे बघा आजी, ताई, तुमची यात काहीही चूक नाहीये. कुठल्या जन्मीचे भोग भोगतोय हो भाऊ आम्ही. ही अशी मुलगी कशी या घरात जन्माला आली. शिवानी ती नाही चुकली, चूक माझी झाली. माझे संस्कार कमी पडले ना म्हणून ही वेळ आपल्यावर आली आज. नाही नाही वंदनाताई, स्वतःला दोष नका देऊ तुम्ही. तुम्ही 2 मुलींना खूप छान वाढवलंय, पण मुलांवर फक्त घरातले संस्कार नाही ना होत. एका ठराविक वयानंतर बाहेरचे लोक, बाहेरची संगत ह्याचा प्रभाव असतो त्यांच्या, आणि त्या वयात ते कसे निर्णय घेतात ते महत्वाचं असतं. खरंय, मी पण कीर्तीच्या बाबतीत घेतलेला निर्णय चुकीचाच ठरला की. त्याची शिक्षा ती आणि घर किती वेळा भोगणार आहे त्याची काही मोजदादच नाही. स्वतःच्याच घरात स्वतःच्या माणसांशी अशी कशी काय वागू शकते. मी आणते तिला. शिवा, थांब शिवानी. मी पप्पांना प्रॉमिस दिलं होतं, मी तिला आणलं. थांब शिवानी. त्या मुलीला ह्या घरात घेऊन यायचं नाही. ती चूक नाही, गुन्हा केलाय. आता ह्या घरात त्या मुलीला जागा नाही. शिवा, नको जाऊ प्लीज. अरे पण असं कसं आशू, ती माझी बहीण आहे. अरे ती अशी घराबाहेर जाते हे मला नाही आवडत आहे. तुला अजूनही लक्षात आहे की ती तुझी बहीण आहे, पण तिला असं वाटतंय का? हे बघा, जे काही झालं ते खूप वाईट आणि दुर्दैवी आहे, आणि तिने हे सगळं कशासाठी केलं हे पण आपल्याला कळलंय. समज नाहीये तिला. कदाचित थोडे दिवस बाहेर राहील आणि येईल ती परत. पण आता तुम्ही एकमेकांना सांभाळायला हवंय. बघा आजी, ताई, चंदन, तुम्ही सगळे एकमेकांचा आधार व्हा. यात तुमची काहीही चूक नाहीये, त्यामुळे स्वतःला दोष देणं बंद करा. दिव्याने तिच्यासाठी जे काही करायचं होतं ते केलेलं आहे. ती परतही येईल, तिला पश्चाताप झाल्यावर ती परत येईल. त्यावेळेला तिला घरात घ्यायचं की नाही हा तुमचा निर्णय असेल, पण तुम्ही सगळ्यांनी हे असं पूर्ण तुटून नाही चालणार. दिव्या, तू हे काय करून ठेवलंस? सगळेजण तुझ्या विरोधात आहेत.